एकीकडे विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रिधोरा गावाच्या नशिबी स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही गावाला तालुक्याशी जोडणारा साधा रस्ताही नाही। या गावातील नागरिकांना अक्षरशः नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। पाण्यात पाय बुडून निघालेले हे विद्यार्थी आणि नागरिक कुठल्या सहलीला आले नाही, तर हा त्यांच्यासाठी रोजचा प्रवास आहे। मोताळा तालुक्यातील रिधोरा गावात साधा रस्ताही नाही, त्यामुळे इथल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दररोज अशाच प्रकारे कसरत करावी लागते। स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील मोताळावासियांच्या नशिबी ही स्थिती आहे। इथल्या नागरिकांना अक्षरशः नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागते। शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज धडधडत्या छातीनं ही नदी पार करावी लागते आणि पावसाळ्यात जेव्हा नदीचा प्रवाह वाढतो तेव्हा हा प्रवास आणखी प्राणघातक ठरतो। नागरिकांनी लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवले। जर अशा प्रकारे नदी ओलांडताना एखादी दुर्दैवी घटना घडली तेव्हा शासन प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक करतायत। त्यामुळे आता तरी सरकारनं दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। आता प्रशासन ही बाब गांभीर्यानं घेते की इथल्या नागरिकांच्या नशिबी हेच भोग कायम राहतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे।